आपण डोंबिवलीमध्ये जाऊयात। विनोद घाटगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विनोद, डोंबिवलीमधल्या शोभायात्रेचा उत्साह आता शिगेला पोहोचला असेल, काय चित्र, कसं वातावरण, काय प्रतिक्रिया? खरंच प्रज्ञा, उत्साह शिगेला पोहोचलाय कारण आता मी फडके रोडला आहे आणि फडके रोडला जबरदस्त गर्दी झाली कारण अगदी काही सेकंदामध्ये काही मिनिटांमध्ये या शोभायात्रेची सांगता होणार आहे। पण ज्या पद्धतीनं सकाळपासून ही मंडळी लेझिमच्या तालावरती, ढोलाच्या तालावरती नाचत होती, हा उत्साह खरंच खूप जबरदस्त होता आणि लहान मुलांचं लेझिम पथक इकडे सहभागी झालं होतं। काय सांगाल, कधीपासून तुम्ही या उत्सवामध्ये सहभागी सो या पथकाला आमचं 13 वर्ष झाली आहेत आणि 13 वर्षापासून मी या पथकात आहे। आमचं पथक लेझिम आणि ढोलाचं ध्वजाचं पथक आहे। आमच्या पथकामध्ये लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्या वयाची मुलं आहेत जे पार्टिसिपेट करतात आणि आम्ही स्पेशली गुढीपाडव्यासाठी परफॉर्मन्स करतो। तशी तयारी करता कधीपासून सुरू असते? कारण आता काही वेळात सांगता होणार आहे, तुमची तयारी कधीपासून सुरू होती? साधारण 2 महिने अगोदर आम्ही तयारी सुरू करतो आणि 2 महिन्यामध्ये दर दिवसाला फक्त 2 तास काढतो। पण जेव्हा संपत येतं त्यावेळेला असं वाटतं की 2 तास इनफ नाही आहेत प्रॅक्टिससाठी आणि तुम्ही बघाल तर लेझिममध्ये आम्ही वेगवेगळे फॉर्मेशन्स ॲड केलेले आहेत जेणेकरून ते वेगवेगळ्या शेपमध्ये दिसतात आणि त्याने एक मेसेज असतो, तो सुद्धा आमचं काम आहे करणं। नक्कीच। खरं तर प्रज्ञा, आता थोड्या वेळात सांगता होणार आहे, पण सकाळी 7 पासून जो उत्साह मला पाहायला मिळाला, कितीतरी त्यामध्ये सहभागी झाले होते, कितीतरी लेझिम पथकं, ढोल पथकं सहभागी होती, पण सगळ्यांचा उत्साह अजूनही तितकाच कायम आहे। हा प्रेमाचा सण आहे, हा आनंदाचा सण आहे, हा उत्साहाचा सण आहे। तो उत्साह अखंड डोंबिवलीमध्ये सकाळपासून पाहायला मिळाला। प्रज्ञा, बरोबर आहे, आपण डोंबिवलीमधल्या शोभायात्रेची दृश्य पाहतोय। थोड्याच वेळात या शोभायात्रेची सांगता होणार आहे। महिला असतील, लहान मुलं असतील, वृद्ध असतील, सगळेजण त्याच जल्लोषात, त्याच उत्साहात या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले। ढोल ताशाच्या वादनाचा आनंद घेतला, लेझिमच्या तालावरती सगळ्यांचे पाय थिरकले, दुचाकीवर बसून, बुलेटवर बसून महिलांनी रॅली काढली, संदेश देण्यात आले, चित्ररथ पाहायला मिळाले आणि असा हा सगळा भव्य दिव्य असा सोहळा, डोळे दिपवणारा सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळाला। पुणे असेल, मुंबई, ठाणे, डोंबिवली, नाशिक, नागपूर, सगळीकडे एकच जल्लोष, एकच उत्साह आणि नवीन वर्षाचं अगदी चैतन्यपूर्ण वातावरणामध्ये स्वागत केलं गेलं। आणि डोंबिवलीच्या शोभायात्रेमध्ये सूरज चव्हाण सहभागी झाला होता, त्यानं काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। आनंद झाला इथं येऊन, कारण फॅन माझं भेटायला आलेत आणि मला खुशी होती की आज मी इथं आलोय आणि मी आज झुपूक त्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शोभायात्रेत पहिल्यांदाच आलोय, पण लय आनंद, पब्लिक इतकं म्हणजे प्रेम करतंय ना, बरं वाटतंय। बिग बॉस मध्ये केलं तसं आता इथं बी करावं, मला एवढीच विनंती आहे। तर डोंबिवलीमध्ये अनेक कलाकार या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले होते आणि त्या प्रत्येकानं त्यांच्या प्रेक्षकांना, त्यांच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। महिलांचं हे रिंगण आपण पाहतोय। माझा आवाज हास्य जत्रेचे कलाकार देखील सहभागी झाले होते डोंबिवली आणि गिरगावच्या शोभायात्रेमध्ये। प्रियदर्शनीनं ढोलवादनाचा आनंद घेतला। आपल्या नेहमीच्या वेळापत्रकातून वेळ काढून काहीसं वेगळं करण्याची संधी या कलाकारांना या शोभायात्रेच्या निमित्तानं मिळते। कलाकार आणि प्रेक्षक यांच्यामध्ये असलेली टीव्हीची स्क्रीन बाजूला होऊन हे प्रेक्षक आणि कलाकार एकमेकांना भेटतात, शुभेच्छा देतात, असं चित्र आपल्याला या शोभायात्रांमध्ये पाहायला मिळतं। आणि दृश्य आहेत आदित्य ठाकरेंची ढोलवादनाची। नाशिकच्या शोभायात्रेमध्ये ढोलवादनाला सुरुवात झालेली आहे। लहान लहान मुलं पारंपरिक वेशभूषा परिधान करून, नथ घालून, फेटे बांधून रस्त्यावरती उतरलेली आहेत शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी।
आणि एक वेगळाच उत्साह, एक वेगळाच आनंद, एक वेगळंच वातावरण सध्या पाहायला मिळतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.